कर्म बदलण्याची गरज नाही, तर कर्मामागची भावना बदलण्याची गरज आहे. मी का करतो या प्रश्नाचं उत्तर जर स्वार्थ नसून सेवा असेल, भगवंताप्रती कृतज्ञता असेल, तर हे कर्म भक्ती बनतं. श्रीमद भगवत गीता सर्व ग्रंथांची जननी. तर आपण आज 12वा अध्याय अतिशय जो महत्वपूर्ण आहे तो समजून घेणार आहोत. तर आपण 11वा श्लोक बघूया. अथैतदप्य शक्तोसी कर्तुम मद्योगमाश्रितः सर्व कर्म फलत्याग तथ कुरु यतात्मवान. जर माझ्यासाठी कर्म करणं हे तुला जमत नसेल तर किमान सर्व कर्मांच्या फळाचा त्याग कर. हा गीतेतील अत्यंत प्रॅक्टिकल भाग आहे. कर्म करताना आपल्याला फळाची अपेक्षा असते. मी इतकं केलं, मग मला काय मिळालं, माझी प्रशंसा का झाली नाही, मला फायदा का नाही झाला, अशा अपेक्षांमुळे मन अस्थिर होतं. भगवान म्हणतात कर्म कर पण फळाचा हट्ट सोड. फळत्याग म्हणजे फळ नको असा अर्थ नाही, पण त्याच्याशी आसक्त होऊ नको. अपेक्षा कमी केली की मन शांत होतं. आपण कर्तव्य पूर्ण करावं पण सतत परिणामाच्या ताणात राहू नये. विद्यार्थ्याने अभ्यास करावा पण भीतीत जगू नये. कर्मचाऱ्याने काम करावं पण सतत तुलना करू नये. गृहिणीने घरासाठी काम करावं पण प्रत्येक क्षणी कौतुकाची अपेक्षा करू नये. असं यामागचा आपल्या जीवनावरील होणारा परिणाम आपण जाणून घ्यायला हवा. श्लोक 12वा. श्रेयो हि ज्ञानमभ्यासात ज्ञानात ध्यानम विशिष्यते ध्यानात कर्म फल त्यागात शांतिरनंतरम. अभ्यासापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे, ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ आहे, ध्यानापेक्षा कर्मफळाचा त्याग श्रेष्ठ आहे आणि त्यागातून लगेच शांती मिळते असंच आहे. हा श्लोक साधनेची पायरी सांगतो. अभ्यास म्हणजे सराव, ज्ञान म्हणजे समज, ध्यान म्हणजे त्या समजेने मन स्थिर करणे, त्याग म्हणजे अपेक्षा आणि आसक्ती सोडणे. भगवान सांगतात की शेवटी शांती ही त्यागातून मिळते. आपल्याला अस्वस्थ काय करतं? अपेक्षा. मला हे मिळालंच पाहिजे, माझं असं झालंच पाहिजे, लोकांनी मला असंच वागवलं पाहिजे. पण ह्या जर अपेक्षा कमी झाल्या तरच मन शांत होणार आहे. त्याग म्हणजे संसार सोडणे नाही, तर त्याग म्हणजे चुकीच्या आसक्ती सोडणे. काम करा पण अहंकार नको, प्रेम करा पण मालकी भाव नको, प्रयत्न करा पण परिणामांवर राग नको. तर अशा प्रकारे हा श्लोक आपल्याला समजावतो. श्लोक 13वा. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुण एव च निर्ममो निरहंकार समदुःख सुख क्षमी. जो कोणत्याही जीवाचा द्वेष करत नाही, सर्वांशी मैत्रीभाव ठेवतो, करुणामय असतो, ममत्व आणि अहंकार रहित असतो, सुख दुःखात समान राहतो आणि क्षमाशील असतो. तर पुढे भगवान खऱ्या भक्ताचे गुण सांगतात. अद्वेष्टा म्हणजे कोणाचाही द्वेष न करणारा. भक्तीचा पहिला गुण म्हणजे द्वेष कमी होणे. मैत्र म्हणजे सर्वांशी मैत्रीभाव ठेवणे. करुण म्हणजे दुसऱ्याच्या दुःखाची जाणीव. निर्मम म्हणजे हे माझच आहे असा अति मालकी भाव नाही. निरहंकार म्हणजे मीच मोठा, मीच श्रेष्ठ हा भाव नाही. समदुःख सुख म्हणजे सुखात वाहवत नाही आणि दुःखात तुटत नाही. क्षमी म्हणजे क्षमा करणारा. जर भक्ती केल्यावरही अहंकार वाढत असेल, दुसऱ्यांचा द्वेष वाढत असेल, तर ती भक्ती नाही. भक्तीचा परिणाम हा स्वभावात दिसला पाहिजे. अध्याय 12वा आणि श्लोक 14वा. संतुष्ट सततं योगी यतात्मा दृढ निश्चय मय्यार्पित मनोबुद्धीर यो मे भक्त समे प्रिय. जो नेहमी संतुष्ट असतो, संयमी असतो, दृढ निश्चय असतो आणि ज्याचे मन व बुद्धी माझ्यात अर्पण केलेली असते असा भक्त मला प्रिय आहे असं भगवंत सांगतात. संतुष्ट म्हणजे जे आहे त्यात समाधान. याचा अर्थ प्रगती नको असा नाही, पण सततची तक्रार, तुलना आणि असमाधान नको. यतात्मा म्हणजे स्वतःवर नियंत्रण ठेवणारा. दृढ निश्चय म्हणजे साधनेत दृढ राहणारा. मय्यार्पित मनोबुद्धी म्हणजे मन आणि बुद्धी देवाला अर्पण केलेली. समाधान आणि प्रयत्न दोन्ही एकत्र असू शकतात. भक्त निष्क्रिय नसतो, तो काम करतो पण तक्रारीत बुडत नाही. तो प्रयत्न करतो पण अंतःकरणात देवावर विश्वास ठेवतो. श्लोक 15वा. यस्मान्नो द्विजते लोको लोकांनो द्विजते चयः हर्षामर्ष भयोद्वेगैर मुक्तो यः सच मे प्रियः. ज्याच्यामुळे लोकांना त्रास होत नाही आणि जो लोकांमुळे विचलित होत नाही, जो अति आनंद, मत्सर, भीती आणि उद्वेग यापासून मुक्त आहे, तो मला प्रिय आहे असं भगवंत सांगतात. तर हा श्लोक खूप प्रॅक्टिकल आहे. ज्याच्यामुळे लोक त्रस्त होत नाहीत, म्हणजे भक्ताच्या बोलण्याने, वागण्याने, अहंकाराने, रागाने लोकांना दुःख होत नाही. जो लोकांमुळे त्रस्त होत नाही, म्हणजे दुसऱ्यांच्या बोलण्याने, टीकेने, वागण्याने तो लगेच अस्थिर होत नाही.
हर्ष म्हणजे अति उत्साहात वाहून जाणे, अमर्ष म्हणजे असहिष्णुता, मत्सर भय म्हणजे भीती, उद्वेग मानसिक अस्वस्थता. खरी भक्ती इमोशनल स्टॅबिलिटी देते. भक्ती करणारा माणूस स्वतः शांत असतो आणि इतरांनाही शांतता देतो. अनपेक्ष शुचिर दक्ष उदासीनो गतव्यतः सर्वारंभ परित्यागी योमत भक्त समे प्रिय. जो अपेक्षा रहित आहे, शुद्ध आहे, दक्ष आहे, उदासीन म्हणजे आसक्ती रहित आहे, व्यथा सोडलेला आहे आणि स्वार्थी आरंभाचा त्याग करणार आहे, असा भक्त मला प्रिय आहे. अनपेक्ष म्हणजे सतत अपेक्षा न ठेवणारा, शुची म्हणजे बाहेरून आणि आतून शुद्ध असणारा, दक्ष म्हणजे जागरूक जबाबदार कुशल, उदासीन म्हणजे निष्काळजी नाही तर आसक्ती रहित, गतव्यतः म्हणजे मनातील वेदना कुरकुर भूतकाळाचे ओझे कमी केलेला, सर्वारंभ परित्यागी म्हणजे अहंकारासाठी मोठमोठे उपक्रम सुरू न करणारा. भक्त म्हणजे आळशी किंवा निष्क्रिय नाही, तो दक्ष असतो म्हणजे काम व्यवस्थित करणारा. अध्यात्म माणसाला जबाबदार बनवतं, निष्क्रिय नाही. श्लोक 17. यो न हर्षती न द्वेष्टी न शोचती न कांक्षती शुभाशुभ परित्यागी भक्तिमान्य समे प्रिय. जो अत्यानंदाने वाहवत नाही, द्वेष करत नाही, शोक करत नाही, इच्छा धरत नाही, शुभ अशुभ फळांच्या आसक्तीपासून मुक्त आहे, असा भक्त मला प्रिय आहे. हे भगवंत आपल्याला सांगतात. हा श्लोक समत्व शिकवतो. न हर्षती म्हणजे चांगलं झालं म्हणून नियंत्रण हरवत नाही, न द्वेष्टी म्हणजे वाईट वाटलं म्हणून द्वेष करत नाही, न शोचती म्हणजे गेलेल्या गोष्टींवर सतत शोक करत नाही, कांक्षती म्हणजे सतत काहीतरी मिळण्याच्या इच्छेत अस्वस्थ राहत नाही, शुभाशुभ परित्यागी म्हणजे कर्माच्या परिणामांशी आसक्ती न ठेवणारा. जीवनात चांगलं आणि वाईट दोन्ही येतं. भक्ती म्हणजे या दोन्ही परिस्थितीत मनाचा समतोल राखला जातो. श्लोक 18. समशत्रोच मित्रेच तथा मानापमानयो शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जितः. जो शत्रू आणि मित्र यांच्यात समभाव ठेवतो, मान अपमानात समान राहतो, थंडी उष्णता सुख दुःखात सम असतो आणि आसक्तीपासून मुक्त असतो, हा श्लोक खऱ्या परिपक्वतेचा आहे. मित्राशी प्रेमाने वागणं सोपं आहे, पण शत्रूविषयी द्वेष न ठेवणं कठीण आहे. भगवान म्हणतात समभाव ठेवा. मान अपमान हा मोठा विषय आहे. लोकांनी कौतुक केलं की आपण फुगतो, अपमान झाला की तुटतो, पण भक्त हा बाह्य प्रतिक्रियांवर स्वतःची किंमत ठरवत नाही. शीतोष्ण म्हणजे अनुकूल प्रतिकूल परिस्थिती, सुख दुःख म्हणजे जीवनातील बदल. लोक काय म्हणतात यावर आपलं मन अवलंबून राहिलं तर शांती कधी मिळणार नाही. भक्ती आपल्याला आतून स्थिर करते. श्लोक 19. तुल्य निंदा स्तुतिर्मौनी संतुष्टो येन केनचित अनिकेतः स्थिरमतीर भक्तिमान मे प्रियो नरः. जो निंदा आणि स्तुतीमध्ये समान राहतो, मौनी आहे, जे मिळेल त्यात संतुष्ट आहे, आसक्ती रहित आहे आणि स्थिर बुद्धीचा आहे, असा भक्त मला प्रिय आहे. तुल्य निंदा स्तुती म्हणजे निंदा झाली तरी विचलित नाही, स्तुती झाली तरी अहंकार नाही. मौनी म्हणजे फक्त न बोलणारा का तर नाही, मौन म्हणजे वाणीवर नियंत्रण, गरजेपुरतं बोलणं, योग्य बोलणं आणि शांत बोलणं. संतुष्टो येन केनचित म्हणजे जे मिळेल त्यात संतोष, हा आळस नाही तर ही कृतज्ञता आहे. अनिकेतः म्हणजे घर नसलेला असा अर्थ वरवर दिसतो, पण गीतेच्या संदर्भात याचा अर्थ आसक्ती नसलेला असा आहे. संसारात राहूनही मनाने अडकून न पडणे. स्थिरमती म्हणजे स्थिर बुद्धी. आज आपण बघतो की सोशल मीडियाच्या काळात निंदा स्तुती याचा प्रभाव खूप वाढला आहे, पण गीता सांगते तुमचं मूल्य बाहेरच्या प्रतिक्रियांवर ठरू देऊ नका. श्लोक 20. एतु धर्म्यामृतमिदं यथोक्तं पर्युपासते श्रद्धाना मत्परमा भक्तास्ते तिव मे प्रियः. जे श्रद्धेने मला परम मानून या धर्मरूपी अमृताचे आचरण करतात ते भक्त मला अत्यंत प्रिय आहेत. हा भक्ती योगाचा निष्कर्ष आहे. धर्म्यामृतम म्हणजे धर्मरूपी अमृत. इथे धर्म म्हणजे केवळ पंथ नाही तर जीवनाला योग्य दिशा देणारा सत्यमार्ग. भगवान म्हणतात जे हे केवळ ऐकत नाहीत तर आचरण करतात तो भक्त मला अतिशय प्रिय आहे. श्रद्धाना म्हणजे श्रद्धा असलेले, मतपरमा म्हणजे देवच अंतिम ध्येय मानणारे, मतपरमा म्हणजे देवच अंतिम ध्येय मानणारे. गीता वाचणं ही एक गोष्ट आहे, पण गीता जगणं वेगळी गोष्ट आहे. भक्तियोग आपल्याला सांगतो देवावर प्रेम करा पण माणसांचा द्वेष करू नका, पूजा करा पण अहंकार नकोय,
नामस्मरण करा पण वाणी कटू नकोय. भक्ती करा पण स्वभाव पण आपल्या स्वभावात भक्ती करा पण माणसातील देव समजून घ्या. भगवद्गीतेचा हा 12वा अध्याय आपल्याला शिकवतो की भक्ती म्हणजे फक्त बाह्य पूजा नाही, भक्ती म्हणजे मनाची अवस्था आहे. खरा भक्त तोच जो द्वेष करत नाही, जो करुणामय आहे, जो अहंकार कमी करतो, जो सुखदुःखात स्थिर राहतो, जो निंदा स्तुतीत समान राहतो, जो कर्तव्य करतो पण फळाच्या अहंकारात अडकत नाही, जो देवाला फक्त मंदिरातच नाही तर प्रत्येक जीवामध्ये पाहण्याचा प्रयत्न करत असतो. भगवान श्रीकृष्णांनी या अध्यायात भक्तीचा मार्ग अत्यंत सोपा करून सांगितलेला आहे. जर मन देवात स्थिर होत असेल तर उत्तम, नाही जमलं तर अभ्यास करा. अभ्यास जमत नसेल तर देवासाठी कर्म करा. तेही जमत नसेल तर कर्मफळाचा त्याग करा. म्हणजेच गीता आपल्याला कुठल्याही पातळीवरून सुरुवात करण्याची संधी देते. तर हा होता भगवद्गीतेचा 12वा अध्याय भक्तियोग. या अध्यायातून आपण समजून घेतलं की खरी भक्ती म्हणजे फक्त देवाचं नाव घेणं नाही तर देवाचे गुण आपल्या जीवनामध्ये आणण्याचा प्रयत्न करणं आहे. यावरूनच आपल्याला आपल्या जीवनावर काय परिणाम करायचे आहे तर आपला थोडा अहंकार, आपला राग, ह्या गोष्टी कमी होणं, थोडी करुणा वाढवणं, थोडं समाधान वाढवलं आणि प्रत्येक कर्म जर देवाला अर्पण केलं तर आपलं संपूर्ण जीवनच काय भक्तिमय होणार आहे. तर तुम्हाला हा अध्याय कसा वाटला आणि कोणता श्लोक तुमच्या मनाला अधिक जास्त भावला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच प्रकारे भगवद्गीता, स्तोत्र आणि थोड्याफार अध्यात्म सोप्या मराठी समजून घेण्यासाठी माझ्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की आपले प्रतिक्रिया कळवा.